निमित्तानं उपस्थित माननीय आमदार तथा भावी खासदार आदरणीय रामभाऊ सातपुते, आपली महायुतीतले आदरणीय नेते उमेश दादा, उपस्थित सर्वच गावातील एवढं रखरख ऊन असताना सुद्धा उमेदवाराची वाट पाहत थांबलेले सर्व माझे कार्यकर्ते बंधू भगिनींना, ही निवडणूक हे खूप महत्वाची निवडणूक आहे. आपल्या देशाला जगामध्ये महासत्ता बनवण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकणारी ही निवडणूक आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा होणार आहेत का, तर ती काळ्या दगडावरली भगवी रेघ आहे की ते पंतप्रधान होणारच आहेत, याबद्दल मला काही शंका नाही. आणि त्याचबरोबर तिसऱ्यांदा ज्यांनी या तालुक्याला नेतृत्व केलं, मुख्यमंत्री झाले, 9 वेळा अर्थ खात्याचं बजेट मांडलं, परंतु या तालुक्याला दुर्लक्षित केलं, चढाचा भाग आहे म्हणून पाणी येणार नाही असे म्हणले, अशा माणसाला तिसऱ्यांदा एका रामाच्या बाणानं गाळ करून त्यांना पराजित करण्याची ही तिसरी वेळ त्यांच्यावर नक्की येणार आहे, यामध्येही मला काही शंका वाटणार. रामभाऊ निवडून येणार आहेत, मोदीजी पंतप्रधान होणार आहेत, परंतु हा आमचा भाऊ तालुका आमचा खूप छोटा आहे, परंतु छोटा म्हणलं तरी खूप चमत्कारिक तालुका. म्हणजे इथली माणसं कुठेही जाऊन राजकारण करतात, नेतृत्व करतात, एवढं नक्की आहे. आणि जागरूक शेतकरी सुद्धा या ठिकाणी, इथल्या शेतकऱ्याला दिवसाची लाईट आणि पाणी मिळालं तर हे शेतकरी स्वतःच्या श्रमातून खूप कष्ट करणारा हे गाव सुद्धा कांदा उत्पादन करण्यामध्ये, टमाटा उत्पादन करण्यामध्ये या गावाचा हात या तालुक्यात कोणी पकडत नाही. परंतु शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, ज्या भावना आहेत, ज्या सरकार म्हणून तुम्ही विधानसभेमध्ये म्हणा किंवा लोकसभेमध्ये सोडवू शकता, ती आशा पण अपेक्षा पण मोदी सरकारकडूनच आहे आणि भारतीय जनता पार्टी व महायुतीकडूनच आहे. कारण त्यांना माहिती आहे बाबळीच्या झाडाला अनेक वर्ष यांनी दगड मारली, त्याच्यातून काटेच पदरात पडलेले आहेत. त्यांना आता आंब्याचं झाड सापडले. मला वाटतं एक रामासारखा उमेदवार आपल्याला या ठिकाणी मिळाला आणि त्यांना आता आपलं काम आहे. या गावामध्ये खंदारे साहेबांना सुद्धा खूप या गावाने प्रेम केलं. एक सर्वसामान्य कुटुंबातला एक मातंग समाजाचा साधा कार्यकर्ता, परंतु 17 वर्ष आज या ठिकाणी नेतृत्व केलं महाशक्तीच्या विरोधात. एक आता सांगितलं आमच्या तानाजीरावने की धनदांडग्याच्या विरोधात सर्वसामान्याची लढाई आहे, तशीच ती लढाई झाली होती. आणि खऱ्या अर्थानं या तालुक्याला पाणी कधीच उजनीचं मिळणार नाही म्हणलेलं पाणी सुद्धा खंदारे साहेबांच्या आणि युतीच्या माध्यमातून मनोहर जोशी साहेब, मुंडे साहेबांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आलं होतं. आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री झाल्यावर निधी दिला, कारण यांना फक्त नादाला लावायचं माहिती आहे, आपल्याला नादाला नाही तर कामाला लावायचं आपल्याला माहिती. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करणार की 7 तारखेला मतदान आहे. या ठिकाणी हे संध्याकाळी आलो असतो तर असं मैदान पुरत नाही या ठिकाणी, परंतु या गावामधून सगळ्या गावामध्ये बरोबर मेसेज होतो, तसं नाही जागरूक गाव. आणि म्हणून मला यांना विनंती करायची की येणाऱ्या 7 तारखेला हे मतदान साधं सोपं आपण मतदान करणार नाही, त्याचे साक्षीदार होणार आहोत की या देशाच्या पंतप्रधान. तर मला सांगा, आज एवढे विरोधक ओरडतात, कुणाचं एकमत आपल्याला तरी चेहरा आठवतो का मोदी साहेबांना? आपण समजू की 1 मिनिट पंतप्रधान नाही करायचं,
नाव तरी सांगा समोरच्यानी कुणाला करायचं. ते सुद्धा म्हणतील नको कोण मोदी शेवटी बरा आहे. समोर येऊन वेगळं बोलतात, परंतु मोदींशिवाय पर्याय नाही. इथे अनेक नेते छोटे छोटे नावं ठेवतात, परंतु मोदी साहेबांनी 12,000 दिलेले मात्र पटकन घेतात. खात्यावर त्यांच्याही पैसे जातात. ते म्हणतात काम मोदींचं चांगलं आहे, बसल्यावर सांगतात माझ्यापाशी. फक्त धाडस एवढं नाही की माणसात सांगायचं, अरे चांगलं केलं तर त्याचं चांगलं सांगा. आम्ही चुकलो असेल तर आम्ही चुका पदरात घेऊ आणि त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न नक्की आम्ही करतो. आम्ही याच गावातले वाढलेले खेळलेली मुलं, याच तालुक्यातल्या, काय एक इलेक्शनला मतं मागून कुठं दुसरीकडे निघून जायचं का? अरे इलेक्शन तर दर 5 वर्षाला वेगवेगळे इलेक्शन येतात, परंतु आपल्याला परिवर्तन काय आहे ते मागच्या 10 वर्षापासून दिसायला लागलंय. नाहीतर या देशामध्ये आपण उठल्या उठल्या झोपेतून उठल्या रामराम म्हणणारी मंडळी, राम मनाची भीती या मागच्या काळामध्ये झाली होती. परंतु आता मोदी साहेब पंतप्रधान झाल्यापासून जय श्रीरामचा नारा हा देशभरात नाही जगभरात दिला जातो. आणि हेच तर कर्तृत्व आहे. आणि आपण कुणाला आठवतो ज्यावेळेस आपल्यावर महाप्रसंग येतो, त्यावेळेस आपल्याला कोण आठवतो? तो देव आठवतो. आपल्याला डोळे झाकल्यावर आपण म्हणतो प्रभू रामा जरा आम्हाला यातून मार्ग काढून दाखव. आणि त्यातनं मार्ग काढण्यासाठी त्या रूपाने माणसं या ठिकाणी काम करतायत. 370 सारखं कलम हटवलं. शेतकऱ्यांना वर्षातून 3 वेळा राज्य सरकारचे पैसे, केंद्र सरकारचे पैसे येतात. घर ज्याला घर नाही त्याला 100% घर, म्हणजे अंत्योदयपर्यंत काम करण्याचा. ज्याला पाणी पाहिजे त्याला हर घर जल, घराच्या प्रत्येक जिथं उंबरठा आहे तिथं पाणी, नळाचं कनेक्शन देण्याचं काम या ठिकाणी कालच्या भाषणामध्ये सुद्धा मोदी साहेबांनी घोषणा केली. अतिशय समर्पक भावनेनं केलं. अहो हे तरी मान्य कराल का नाही काँग्रेसवाले?